हो, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे ग्रोथ एम्पायर कम्युनिटीमध्ये. आणि आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण SBIचा AMCचा जो IPO आलेला आहे, या एका महत्त्वाच्या IPOवर चर्चा करणार आहोत. याच्याबद्दल मी ग्रुपला पण जसं अपडेट दिली होती. याच्यामध्ये शेअर होल्डर कोटासुद्धा आलेला आहे, जसं मी अपडेट दिली होती तुम्हाला. तर शेअर होल्डर कोटाविषयी पण आपण चर्चा करू, कशा प्रकारे तुम्ही शेअर होल्डर कोटामध्ये अप्लाय करू शकता आहात. आणि IPO विषयी पण आपण माहिती घेऊ, किती याच्यामध्ये प्रॉफिट होऊ शकतो आहे, कोणी याच्यामध्ये अप्लाय केलं पाहिजे आहे आणि कोण या IPOला अवॉर्ड करू शकते. तर सगळ्यात पहिले आपण बेसिक काही माहिती जर घेतली IPOबद्दल, तर जवळपास 9,813 कोटी रुपयाचा IPO आहे, म्हणजे भरपूर मोठा IPO आहे. सो कोणी पण जर अप्लाय जर केलं तर अलॉटमेंट मिळण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, पण तरी पण एवढं इझिली अलॉटमेंट नाही मिळत. त्यासाठी पण तुम्हाला काय काय गोष्टी करावं लागणार आपण पुढे बघू तसं. आणि पूर्ण हा जो काय IPO आहे तो ऑफर फॉर सेल असणार आहे. सो ती एक गोष्ट आहे, थोडंसं निगेटिव्ह गोष्ट आहे, पण तरी पण ठीक आहे, कारण ही जी काही कंपनी आहे AMCचं काम करते. सो ऑफर फॉर सेल असला तरी पण ठीक आहे. आणि याचा प्राईस बँड असणार आहे 574 रुपये. सो 574 रुपयाच्या हिशोबाने तुम्हाला शेअर जे काय आहे ते मिळणार आहे. सो आता या कंपनीविषयी आपण जर एक बेसिक माहिती जर घेतली, तर ही जी काही कंपनी आहे ती म्युच्युअल फंडचं काम करते. SBIचे भरपूर सारे म्युच्युअल फंड तुम्ही बघितलेले असणार आहे. आणि तुमच्यापैकी कोणी जर एखाद्या SBIच्या म्युच्युअल फंडमध्ये जर गुंतवणूक करत असेल, तर ते सुद्धा नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं. 1 मिनटं इथं व्हिडिओ पॉज करून मला कमेंट नक्की करायचं आहे, तुमच्यापैकी कोण SBIच्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता आणि त्याचे रिटर्न्स कशा प्रकारचे आहेत ते पण तुम्ही सांगू शकता आहात. म्हणजे मला पण आणि बाकीचे जेवढे पण आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना पण समजेल का SBIचे म्युच्युअल फंड कशा प्रकारे काम करतात. तर भरपूर मोठी ही कंपनी आहे, भारतातली सगळ्यात मोठी ॲसेट मॅनेजमेंटची कंपनी आहे. बाकीच्या पण काही कंपन्या आहे याच्यासोबत, त्यांच्या कॉम्प्युटर्समध्ये HDFC आहे, निपॉन आहे, ICICI पण आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त ॲसेट मॅनेजमेंट जे काय आहे हे करतात. सगळ्यात जास्त मोठा यांचा पोर्टफोलिओ आहे. जवळपास जेवढं पण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक होते त्याच्यापैकी 15% जो काही हिस्सा आहे तो या कंपनीचा आहे. ह्या कंपनी जी काय आहे भरपूर सारे तसं म्युच्युअल फंड चालवते. इक्विटी फंड्स आहे, डेट फंड्स आहे, हायब्रिड आहे, ETF आहे, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस. तर भरपूर साऱ्या प्रकारचे जे काही सर्व्हिसेस आहेत येते आणि भरपूर साऱ्या प्रकारचे म्युच्युअल फंड्स ही कंपनी चालवते. टोटल यांच्या 126 स्कीम्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड्स आहे. याच्यामध्ये यांचं ॲसेट अंडर मॅनेजमेंट जर बघितलं, टोटल जेवढे पण यांचे म्युच्युअल फंड आहे याचं टोटल जर आपण जर बघितलं तर 16 लाख कोटी रुपये आहे. तर 16 लाख कोटी रुपये म्हणजे भरपूर मोठी गोष्ट आहे. याची ॲसेट अंडर मॅनेजमेंट एवढी मोठी आहे. तर 16 लाख कोटी रुपये हे मॅनेज करण्याचं काम करतात. भरपूर सारे याचे म्युच्युअल फंड आहे. आणि आत्तापर्यंत जर बघितलं यांचे जे पण इन्व्हेस्टर्स आहे ना, तर जवळपास भारतातल्या 1,60,00,000 लोकांनी याच्यामध्ये गुंतवणूक केली आहे SBIच्या म्युच्युअल फंडमध्ये. सो भारतातल्या भरपूर साऱ्या लोकांनी यांच्या म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक केली आहे. तुमच्याकडे पण भरपूर लोकांनी केली असणार. तर स्टेट बँक ऑफ इंडियाशी निगडित आहे ही कंपनी. स्टेट बँक ऑफ इंडियाचीच एक सबसिडियरी कंपनी तुम्ही याला बोलू शकता आहात. तर अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे ही कंपनी काम करते आहे. जवळपास 1992 पासून आहे. सो भरपूर जुनी कंपनी आहे. आणि जसं स्टेट बँक ऑफ इंडिया आपली एक ट्रस्टेड कंपनी आहे, चांगली कंपनी आहे, तशाच प्रकारे ही सुद्धा कंपनी चांगल्या प्रकारे म्युच्युअल फंडचा बिझनेस जो काही तो करते आहे. यांचे रिटर्न्स पण चांगले आहेत. सगळ्या काही जे काही गोष्टी आहेत त्या चांगल्या आहेत या म्युच्युअल फंडमध्ये. सो कंपनी आपण जर बघितलं ओव्हरऑल तर खूप चांगल्या प्रकारे काम करते आहे. आणि ही कंपनी मार्केट लीडर आहे. सगळ्यात जास्त यांचा मार्केट शेअर आहे. यांचा मार्केट शेअर आहे 15.5%, जो बाकीच्या कोणत्याही कंपनीपेक्षा सगळ्यात जास्त आहे. सो म्युच्युअल फंडच्या क्षेत्रामध्ये जर बघितलं तर ही कंपनी मार्केट लीडर आहे. सगळ्यात जास्त यांचं मार्केट शेअर आहे. ती पण एक खूप चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे या कंपनीसाठी. सो बिझनेस आपण जर बघितलं तर खूप चांगल्या प्रकारे यांचं चालू आहे. आणि भविष्यात पण तुम्हाला माहिती असणारे म्युच्युअल फंडमध्ये जास्तीत जास्त लोक पैसे टाकता आहेत, SIP करता आहे. भविष्यात पण अजून चांगल्या प्रकारे लोक इन्व्हेस्टमेंट करणार आहेत. सो त्याच्यामुळे हा जो काही बिझनेस आहे तो जर आपण बघितला आहे, जर इंडस्ट्री बघितली तर खूप चांगल्या प्रकारे ग्रो करताना आपल्याला दिसते आहे. आता यानंतर आपण यांचे काही महत्त्वाचे आता लिस्टिंगचे आपण डेट जे काही ते बघू. सो IPO जो काय आहे ओपन झालेला आहे आता 14 जुलैला आणि 16 जुलैला क्लोज होणार आहे. याच्या अलॉटमेंटची तारीख आहे 17. तर 17 तारखेला तुम्हाला समजेल की तुम्हाला अलॉटमेंट मिळणार आहे का नाही. तुमचे जे काही पैसे आहे ते 20 तारखेला परत येतील, कारण मध्ये शनिवार रविवार आहे त्यामुळे 20 तारखेपर्यंत तुमचे जे काही पैसे आहे ते परत येतील. आणि लिस्टिंग जे काही आहे त्याची 21 तारखेला असणार आहे. ठीक आहे, तर लिस्टिंग याची 21 तारखेला असणार आहे. त्यानंतर तुम्हाला समजेल की याच्यामध्ये काय लिस्टिंग यांचं आहेत ते. आता यांचे फायनान्शियल जर बघितले, यांचे जे काही ॲसेट जे काय आहे ना ते थोडंफार कमी झाले आहेत, बट यांचा प्रॉफिट जो काय आहे तो खूप चांगल्या प्रकारे वाढलेला आहे आपण जर बघितलं तर. ठीक आहे,
कारण म्युच्युअल फंडचं काम करता तो ॲसेट थोडाफार कमी जास्त होऊ शकता आहे, बट यांचा प्रॉफिट जर बघितला ना तो खूप चांगल्या प्रकारे आपल्याला वाढताना दिसतो आहे. सो प्रॉफिट ग्रोथ चांगल्या प्रकारे होते आहे, EBITDA पण चांगल्या प्रकारे वाढतो आहे. ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टी ओके आहेत. यांच्या आपण जर महत्त्वाचे की रेशिओ जर बघितले तर रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन नेटवर्थ जर बघितलं तर खूप चांगल्या प्रकारे यांचं ग्रो झालेलं आहे. 43% म्हणजे खूप चांगली ग्रोथ आहे. आपण आता बाकीचे जे काही कंपन्या आहेत त्यांच्याशी पण मी एक तुम्हाला कंपॅरिझन करून दाखवणार आहे. तर 43% यांची रिटर्न ऑन इक्विटी आहे आणि रिटर्न ऑन नेटवर्थ आहे. तर खूप चांगल्या प्रकारे ही कंपनी ग्रो करते आहे. प्रॉफिट यांचा चांगल्या प्रकारे वाढतो आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. EPS जर बघितलं यांचा 15 रुपये आहे आणि महत्त्वाचं म्हणजे PE रेशो जर बघितलं तर 38चा आहे. आता आपण पीअर कम्पॅरिझन करू तर तुम्हाला लक्षात येईल का PE रेशो चांगला आहे का कमी आहे. आणि प्रमोटर होल्डिंग जर बघितली तर 98% होती पहिले, आता IPO नंतर 90% होल्डिंग जी किती असणार आहे प्रमोटरची. सो आता आपण महत्त्वाचं आपण पीअर कम्पॅरिझन करू तर नेमकं ज्यांचे हे जे कॉम्पिटिटर्स आहे ते कशा प्रकारे वर्क करत आहे. सो आपण ते जर बघितलं याच्यामध्ये हे 5 मेन कॉम्पिटिटर्स आहे यांचे जे म्युच्युअल फंडचा बिझनेस करतात. याच्यामध्ये आपण यांचं रिटर्न जर बघितले आपण रिटर्न ऑन नेटवर्थ, तर रिटर्न्समध्ये जर बघितली तर ही जी काही कंपनी आहे आपली SBI ती 43% आहे. त्याच्या बदल्यामध्ये ICICI जर बघितली तर 85% आहे. सो ICICI सगळ्यात बेस्ट काम करते आहे आपण जर बघितलं तर. पण बाकीचे आपण पिअर जर बघितले HDFC आहे, निप्पॉन आहे, ती कमी करता आहे, 32% आहे, 34% आहे. सो त्यांच्याशी आपण थोडंसं कंपॅरिझन जर केलं तर ओव्हरऑल SBI जी काही ती चांगल्या प्रकारे काम करते, पॉझिटिव्हली काम करते. सो ग्रोथ यांची खूप चांगल्या प्रकारे आहे आपण जर बघितलं तर. आणि PE रेशो जर बघितलं याच्यामध्ये तर PE रेशो आपल्याला 38च्या PEने आपल्याला शेअर जे काही ते मिळणार आहे. सो त्याच्याशी आपण बाकीच्या कंपन्यांना जर कम्पेअर केलं, ICICI आहे, HDFC आहे, निप्पॉन आहे, त्यांच्याशी आपण जर कंपॅरिझन जर केलं तर आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की थोडंफार कमी व्हॅल्युएशनमध्ये आपल्याला मिळतं आहे किंवा फेअर व्हॅल्युएशनमध्ये आपल्याला हे जे काही शेअर्स आहे ते मिळणार आहेत. PE रेशो खूप जास्त पण नाही, खूप कमी पण नाही, थोड्याफार कमी व्हॅल्युएशनमध्ये तुम्हाला हे जे काही शेअर्स आहे ते मिळतात आहे. सो लिस्टिंग गेनचा चान्स आहे आपल्याकडे. ठीक आहे, आपण जर आदित्य बिर्ला आणि UTIचं जर बघितलं यांचा PE रेशो थोडा कमी आहे, पण त्यांच्याशी कंपॅरिझन करून जास्त फायदा नाही, कारण त्यांचा ॲसेट अंडर मॅनेजमेंट खूप कमी आहे. ते जास्त म्युच्युअल फंड त्यांचं ॲसेट अंडर, याचे जे काही मेन 3 कॉम्पिटिटर आहेत ना ते हेच आहेत, ICICI, HDFC आणि निप्पॉन, हे 3 मेन कॉम्पिटिटर आहेत. त्यांच्याशी आपण जर कंपॅरिझन जर केलं आपल्याला लक्षात येईल का ओके PE रेशो आहे याचा, खूप जास्त पण नाही, खूप कमी पण नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आता तुम्हाला काय याच्यामध्ये वाटतं आहे, तुम्ही मला नक्की तसं कमेंटमध्ये सांगू शकता. तुमच्या याच्यावरती काय म्हणणं आहे मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता का तुम्ही IPOला अप्लाय करणार आहे का नाही. आता मेनली जर बघितलं, तुम्ही मला जर विचारलं तर कंपनी जी काही चांगल्या प्रकारे वर्क करते आहे, PE रेशो जो काय आहे ना तो त्याच एका रेंजमध्ये आलेला आहे जो आपल्याला एक्सपेक्टेड होता. सो याच्यामध्ये जर बघितलं ना तर रिटर्न्स आपल्याला मिळायचे चान्सेस आहेत, कारण PE रेशो थोडंसं कमी आहे. सो थोडेफार पैसे आपल्याला कमावण्यासाठी SBIने ठेवलेले आहेत. सो आता बाकी तुमचं काय मत आहे हे तुम्हाला नक्की चॅट बॉक्समध्ये सांगू शकता आहात. आणि तुम्ही जर अजून व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करायचं आहे. आणि काय तुमचं म्हणणं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो आता मी तुम्हाला माझा जो काही निर्णय आहे तो सांगतो. तर IPOमध्ये आत्ता जर बघितलं आपण तर जो काही याचा ग्रे मार्केट प्रीमियम जो काही चालू आहे थोडाफार कमी जास्त होतो आहे, पण तरी पण एवढा मोठा IPO आहे. सो खूप जास्त त्याच्यामध्ये व्हॉल्टिलिटी नाही. आत्ता जर आपण जर बघितलं जवळपास 15 ते 20% आसपासचा ग्रे मार्केट प्रीमियम सध्या ह्या IPOमध्ये चालू आहे. सो त्यानुसार आपण जर बघितलं तर हा जो काही IPO आहे तो 667च्या आसपास जवळपास इथं लिस्ट होऊ शकतो आहे किंवा 670च्या आसपास कुठंतरी लिस्ट होऊ शकतो आहे. इस्टिमेटेड आपण प्रॉफिट जर बघितलं जवळपास 2,500 ते 3,000 रुपये तुम्हाला या IPOमध्ये प्रॉफिट होऊ शकतो आहे एका लॉटवर. ठीक आहे, तुम्ही पाहिलं तर मल्टिपल लॉटने पण अप्लाय करू शकता आहात. पण सबस्क्रिप्शन याचं जर बघितलं तर आत्ता कमी आहे, पण डे 3पर्यंत त्याचे जे काही सबस्क्रिप्शन आहे ते 100% ओव्हर सबस्क्राईबर्स होणार आहे. ठीक आहे, जसं कुसुमगाचा आपला IPO भरपूर जास्त ओव्हर सबस्क्राईब झाला, तशा प्रकारे हा पण IPO ओव्हर सबस्क्राईब तर 100% होणारच आहे. ठीक आहे, सो तुम्हाला जर विचारलं तर यस, तुम्ही लिस्टिंग गेनसाठी IPOला अप्लाय करू शकता. जवळपास 2,500 ते 3,000 रुपये तुम्हाला लिस्टिंग गेन्स मिळू शकतात. आणि हा IPO भरपूर मोठा आहे, जवळपास 10,000 कोटीचा IPO आहे. सो अलॉटमेंट मिळण्याचे सुद्धा तुमचे चान्सेस आहेत. सो ज्यांना पण असा प्रॉब्लेम असतं असं अलॉटमेंट आम्हाला मिळत नाही, तर हा IPO तुमच्यासाठी आहे. तर या अलॉटमेंटला तुम्हाला IPO जो काय अलॉटमेंट 100% तर काही मिळणार नाही कोणाला, बट तरी पण मिळण्याचे चान्सेस भरपूर जास्त आहे.
सो याच्यासाठी तुम्ही 2 गोष्टी करू शकता. सगळ्यात पहिली गोष्ट जे मी नेहमी सांगतो का जे पण तुमच्या घरचे असणार आहे, कोणी असणार आहे, त्यांचं पण तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करून ठेवा आणि त्यांच्या डीमॅट अकाउंटवरून सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता आहात. कारण या IPOमध्ये प्रॉफिटच होणार आहे. सो तुमचं रिस्क काही नाही याच्यामध्ये. जर समजा अलॉटमेंट जर भेटली त्यांना तर तुम्हाला प्रॉफिट होऊन जाईल आणि जर नाही अलॉटमेंट भेटली तर सगळे पैसे आपले परत येऊन जाते. आपल्याला काय पैसे काय त्याच्यामध्ये कट होत नाही. लॉस होण्याचे काही चान्सेस नाही याच्यामध्ये, प्रॉफिटच होणार आहे. सो नक्कीच तुम्ही याच्यामध्ये अप्लाय करू शकता आहात. घरच्या अकाउंटनी पण 4-5 अकाउंटनी तुम्ही अप्लाय करू शकता. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये महत्त्वाची काय आहे माहिती आहे का, की याच्यामध्ये आहे शेअर होल्डर कोटा. आता शेअर होल्डर कोटा कशाप्रकारे काम करणार आहे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. सगळं काही तुम्ही नीट ऐकून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये ना जेवढं पण हे शेअर्स दिले जाणार आहे याच्यापैकी 6.41% जे काही शेअर्स आहे ते शेअर होल्डरसाठी रिझर्व ठेवलेले आहे. म्हणजे हे जे काही शेअर्स आहे 6% शेअर्स हे फक्त शेअर होल्डर्सलाच मिळणार आहे. मग कोणते शेअर होल्डर ते पण मी सांगतो. ज्या पण लोकांकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर असणार आहे, स्टेट बँक ऑफ इंडियाचा जो पण 1000 रुपयाच्या आसपास आता शेअर चालू आहे तो जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही शेअर होल्डिंगसाठी अप्लाय करू शकता. आणि कधीपर्यंत पाहिजे आहे ते पण सांगतो. आत्ता खरेदी करून फायदा नाही. 7 जुलै किंवा 7 जुलैच्या पहिले जर तुमच्याकडे जर शेअर असेल तरच तुम्ही फक्त ॲज अ शेअर होल्डर म्हणून तुम्ही अप्लाय करू शकता. 7 जुलैच्या नंतर समजा 8 जुलैला 9 जुलैला 10 जुलैला तुम्ही जर शेअर जर खरेदी केला असेल तर तुम्ही ॲज अ शेअर होल्डर म्हणून अप्लाय नाही करू शकत. तर ज्यांच्याकडे पण 7 जुलैपर्यंत असणार आहे ते अप्लाय करू शकता. ठीक आहे. कोणी जर समजा 8, 9, 10 तारखेला जर घेतला असेल तर काही फायदा नाही. मग तुम्ही ॲज अ रिटेल म्हणून तुम्ही अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. सो ज्यांच्याकडे पण शेअर्स आहेत 7 जुलै किंवा त्याच्या आधी जर तुमच्याकडे जर शेअर जर असतील तर नक्कीच तुम्ही ॲज अ शेअर होल्डर म्हणून तुम्ही अप्लाय करू शकता आहात. जेणेकरून की तुमच्या अलॉटमेंटचे जे काही चान्सेस आहे ते भरपूर जास्त वाढून जातात. जसं बाकीच्या ठिकाणी रिझर्वेशन असतं तशा प्रकारे इथं सुद्धा रिझर्वेशन आहे. तर 6% शेअर जे काय आहे ते वेगळे आहे. शेअर होल्डर याच्यामध्ये कोटा आहे. तर ज्यांच्याकडे पण शेअर्स आहे त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. सो ती गोष्ट आहे एक ॲटलिस्ट तुमच्याकडे शेअर असला पाहिजे. कोणत्या पण डीमॅट अकाउंटला असेल तर तो चालेल. तुमच्या पॅन कार्डला तो दिसेल. सो नक्की तुम्ही ॲज अ शेअर होल्डर म्हणून अप्लाय करू शकता. याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुमच्याकडे जर शेअर जर असेल ना तर तुम्ही एकाच नावाने 2 ॲप्लिकेशन करू शकता. ठीक आहे. आता नॉर्मली मी काय सांगतो की नाही एका नावाने एकच ॲप्लिकेशन गेलं पाहिजे. पण याच्यामध्ये शेअर होल्डर कोटा आहे. तुमच्याकडे जर शेअर असेल ना तुम्ही तुमच्या नावाने 2 ॲप्लिकेशन देऊ शकता. म्हणजे पहिली जी काही ॲप्लिकेशन आहे ॲज अ रिटेल म्हणून तुम्ही देऊ शकता आहात आणि दुसरी जी काही ॲप्लिकेशन आहे ते शेअर होल्डर म्हणून देऊ शकता. सो एकाच नावाने 2-2 तुम्ही ॲप्लिकेशन देऊ शकता आहात. ठीक आहे. दोन्हीपैकी कोणत्याही याला तुम्ही जर अलॉटमेंट जर भेटले तर तुम्हाला प्रॉफिट जो काही तो होऊन जाईल. सो 2 ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. 2 ठिकाणी अप्लाय करायला तुम्हाला 30,000 रुपये लागतील. ते पण मी सांगतो आहे. ठीक आहे. बट अलॉटमेंटसाठी येस तुम्ही करू शकता आहात. पहिले ॲज अ मी परत एकदा रिपीट करतो आहे. पहिले तुम्ही ॲज अ रिटेल म्हणून अप्लाय करा आणि त्यानंतर मग ॲज अ शेअर होल्डर म्हणून तुम्ही अप्लाय करा. असं 2 वेळेस तुम्ही अप्लाय करू शकता आहात. शेअर होल्डर कोटा कशा प्रकारे काम करतो याच्यावरती अजून मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओची जी काही लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. तुम्ही तो पण बघू शकता ज्यांना पण डिटेलमध्ये याच्याविषयी माहिती घ्यायची आहे. ठीक आहे. तर जसं मी सांगितलं 7 जुलैच्या आधी तुमच्याकडे शेअर असले पाहिजे आहे. आणि अलॉटमेंट जी काय आहे ना त्याची तुम्हाला कोणती गॅरंटी नाही इथं का शेअर होल्डर म्हणून तुम्ही जर अप्लाय केलं तर गॅरंटेड तुम्हाला अलॉटमेंट नाही मिळणार. पण तुम्हाला अलॉटमेंट जी काय आहे ती काही ना काहीतरी मिळू शकते. याची शक्यता जी काय आहे ती वाढून जाते. ही महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. तर ही सर्व जे काही गोष्टी आहे तुम्ही शेअर होल्डर कोटा बाबतीत लक्षात ठेवायच्या आहे. तुमचे जर काही जर प्रश्न असतील मनामध्ये तर मला तुम्ही चॅट बॉक्समध्ये पण विचारू शकता आहात शेअर होल्डर कोटाबद्दल. तर ज्यांच्याकडे पण शेअर्स आहे त्यांनी शेअर होल्डर कोटामध्ये नक्की अप्लाय करा. ठीक आहे. तर अप्लाय करायचं आहे. बघू आपण कशा प्रकारचे त्याच्यामध्ये लिस्टिंग गेन्स होऊ शकता आहे. 2,500 रुपये 3,000 रुपये तर आपण त्याप्रमाणे बघू. ठीक आहे. सो कोणाला जर काही क्वेश्चन असणार आहे मला चॅट बॉक्समध्ये विचारू शकता आहात. बाकी व्हिडिओला आपण एंड करू. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या जे काही गोष्टी आहेत ते शिकून घेऊ. धन्यवाद.